चिंचवडच्या परिसरामध्ये आहे. हर्डीकरांच्याकडे सध्या मेट्रोचा मेट्रोची जबाबदारी आहे, परंतु ॲडिशनल चार्ज PCMCचा दिलेला आहे. कारण PCMCचे कमिशनरांना कुंभमेळ्याच्या करता नाशिकला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. तर सकाळी मी नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवडला निघणार होतो, पण हर्डीकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा 7 वाजता आपण इथं येऊया, इथं तुम्ही 7 पावणे 7ला या आणि हा ब्रिज बघा. अशाच पद्धतीचं दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणी अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्ही पण ते पाहिलं पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे. आता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले, त्यात महिला होते, त्यात पुरुष होते. त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं. ब्रिज खूप सुंदर झाला आहे, जायला यायला सोयीचं झालं आहे. बोलता बोलता आपण पलीकडे पेठेत कधी गेलो ते कळत नाही, पेठेतनं जंगी महाराज रोडला आलेलं कधी कळत नाही, अशा प्रकारे. परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा. थोडंसं भटक्या कुत्र्यांच्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या, संभाजी पार्कच्या अस्वच्छतेच्याबद्दलच्या तक्रारी केल्या. शेवटी काय होतं, नुसतं मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही. कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न, त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांची अपेक्षा ही बरोबर आहे, त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळं काहींचं त्यांनी कौतुक केलं, पण काही चांगल्या सूचना देखील केल्या. कुठं काहींनी सांगितलं की थोडंसं आम्हाला ओपन जिमच्या करता किंवा लहान मुलींना खेळण्याच्या करता अशा काही स्पॉट डेव्हलप झाले तर खूप चांगलं होईल. आणि मला पारीख बघण्याची सवय आहे, त्याच्यामुळे मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमला लक्षात आणून दिलं. तर त्यांनी सांगितलं की पुढच्या जवळच आम्ही दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे, ते साधारण डिसेंबर एंडपर्यंत होईल. ते ते पूर्ण झाल्यानंतर तिथं त्याच्यातल्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत त्या तिथं दुरुस्त करायचा निर्णय घेतला गेला. भिडे पुलाचं काही ऑडिट करणार दादा? भिडे पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पूल आहेत. मागं तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये काही बाबतीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला, PWDला आणि सगळ्यांना की ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत, मग PWDच्या मालकीचे जे असतील ते PWDच्या